नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज चॉकलेट गनाश केक आपण बनवतो आहे. मी आज त्याच्या पूर्ण इन्ग्रेडियंट्स आणि मापासह तुम्हाला पूर्ण टिप्ससह तुम्हाला हे केक कसा बनवायचा ते सांगते. मी याच्यासाठी चॉकलेट प्रेमिस घेतलं आहे 600 ते 650 ग्रॅम. तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण 5 चमचे पोह्याचे खायचे चमचे तेल टाकलेलं आहे. बिनावासाचं आपलं रोजचं जे वापरतो तेच तेल टाकायचं आहे. मी व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे आणि हळूहळू थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच बाजूने आपल्याला हे मिश्रण फेटायचं आहे. एकही त्याच्यामध्ये गाठ राहता कामा नये. सारखं फेटत राहायचं आहे. लागल तसं थोडं थोडं पाणी घालत राहायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच बाजूने फेटा, कारण आपले त्याच्यामध्ये बबल्स राहत नाहीत. तुम्ही बघू शकता कसं मिश्रण झालं आहे आपलं. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला मिश्रणाची. तुम्ही बघू शकता कसं आहे. मी इथे 9 इंचचा टीन घेतला आहे. त्यामध्ये बटर पेपर लावून घेतला आहे आणि हे मिश्रण आपण त्यामध्ये टाकून घेतलं आहे. मी हे ओव्हनमध्ये करणार आहे. तुम्ही गॅसवरही करू शकता. 5 मिनटं आपण प्रीहीट कढई करून घ्यायची आणि 10 मिनटं फुल गॅसवर आणि नंतरचे 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवर तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता. तर माझ्या ओव्हनमध्ये मी 180 डिग्रीला हे ओव्हन प्रीहीट करून घेतलं आहे आणि 140 डिग्रीला हे 1 तासासाठी पूर्ण लावून घेतलं आहे. आपला केक शिजतो आहे तोपर्यंत आपण गनाश कसं करायचं ते बघूया. मी 103 ग्रॅम चॉकलेट कंपाऊंड बारीक क्रश करून घेतलं आहे आणि व्हिप क्रीम घेतली आपली 60 ते 65 ग्रॅम. तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी छान होतं आपला हा चॉकलेट गनाश. थोडंसं प्रमाण इकडं तिकडं झालं 1-2 ग्रॅम काही होत नाही. तर एवढ्या चॉकलेटला आपल्या एवढी क्रीम पुरेशी आहे. आणि ओव्हनमध्ये मी 30-30 सेकंदांसाठी दोनदा मेल्ट करून घेतलं आहे. त्यामध्ये मी पूर्ण 1 चमचा पूर्ण 1 चमचा मी न्यूट्रल जेल घातलं आहे. त्याने आपल्या केकला गनाशला खूप छान अशी चकाकी येते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. खूप फेटायचं आहे त्याला. जास्त फेटल्याने तशी आणखी चकाकी येते आणि हे आपण एका चाळणीने चाळून घेऊया. चाळल्याने पूर्ण त्याच्यातल्या गाठी निघून जातात आणि आपलं गनाश एकदम प्लेन होतं. तुम्ही बघू शकता आपली कन्सिस्टन्सी कशी झाली आहे गनाशची. या टाईपचं आपलं फ्लोई गनाश झालं पाहिजे. आणि यातला निम्म गनाश मी आता थोडंसं गार्निशिंगसाठी आपल्याला डिझाईनसाठी मी फ्रीजमध्ये काढून ठेवलेला आहे. आपला केक स्पंज पहा तुम्ही रेडी झाला आहे. थंडही झाला आहे. मी काढून घेतला आहे आता त्याला. आपला ज्याला डोम शेप आलेला होता तो काढून घ्यायचा आहे. आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपल्याला हा केक जास्त हायटेड करायचा नाही आहे, त्यामुळे मी याचे 2च लेअर केलेत. तुम्ही बघू शकता. आता मी केक बेसला क्रीम लावून घेतले कारण आपला केक त्यामुळे हलत नाही. सगळ्यात वरचा जो बेस आहे आपण कट केलेला तो आपण मी खाली ठेवून घेतला आहे. ही शुगर सिरप आहे. आपल्या प्रमाणानुसार आपण आवडीनुसार गोड आपण करू शकतो. पाण्यामध्ये मी पिठी साखर टाकलेली आहे आणि त्याने ते चांगलं सोक करून घेतलं आहे आपला स्पंज. आणि आपली क्रीम व्हिप क्रीम आहे ती लावून घ्यायची आहे. त्याच्याला जशी पोर करायची तशी तुम्हाला लागेल तशी. कोणाला कमी आवडते, कोणाला जास्त आवडते, पण आपल्याला जेवढी हाईट द्यायची आहे केकला त्यानुसार आपण ती व्हिप क्रीम त्याच्यावर लावून घ्यायची आहे. छान फिनिशिंग देऊन झाली की त्यावर आपण हर्चीसचं मी हे चॉकलेट सिरप टाकलेलं आहे. तुम्ही चॉकलेट गनाश जे केलेलं आहे ते पण जास्त करून ठेवून याच्यामध्ये टाकू शकता. तुम्ही चॉको चिप्ससुद्धा टाकू शकता. यामध्ये मी नाही टाकलेत. चॉकलेट कट्स करूनसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. छान लागतात. आता खालचा लेअर जो आहे आपण तो मी वरती ठेवला आहे. त्यावरही सोक करून घेऊया छान साखरेने आणि व्हिपिंग क्रीमनी फिनिशिंग आपण क्रम कोटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये आपण या क्रीमने छान आपण केक प्लेन करून घेतला आहे. क्रम कोट केल्यामुळे आपल्याला केक छान असा त्यातले ते मधले क्रम्स आपल्या फिनिशिंगमध्ये येत नाहीत. तुम्ही बघू शकता. मी थोडंसं हर्चीसचं सिरप मी क्रीममध्ये टाकून घेऊन मिक्स करून घेतलं आहे आणि थोडासा चॉकलेट कलर टाकलेला आहे.
त्याला थोडासा कलर येण्यासाठी. बघू शकता अशी क्रीम तयार होते आणि अशी आपल्याला हळूहळू थोडीशी क्रीम लावून केकला फिनिशिंग करून घ्यायची आहे. छान फिनिशिंग करून झाली की आपल्याला केक थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा आहे. बघू शकता अशी फिनिशिंग पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे केक. तुम्हाला काही प्रश्न असतील याबद्दल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमचं समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करेन. मी स्क्रॅपरने अगोदर त्याला प्लेन करून घेतलं आहे आणि नंतर प्लेन स्क्रॅपरने त्याला पूर्ण प्लेन करून घेते आहे. छान झाला आहे आपला आता मस्त केक. हा मोठे केक लवकर फिनिश करून होतात आपले, छान फिनिशिंग होते त्याला. सो असं फिनिशिंग करून झाल्यावर आपल्याला फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवला होता मी, तो काढून घेतला आता. आणि राहिलेलं गणाश जे आहे ते आपल्याला त्याच्यावर पोर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण कसं सगळीकडून हे आपल्याला गणाश लावून घेतलं की छान ॲटोमॅटिकली त्याच्यावरती इन्सर्ट होतं आणि नंतर प्लेन स्क्रॅपरने त्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. सो आपला अशा पद्धतीने चॉकलेट गणाश केक आहे. तुम्ही बघू शकता कसा झाला आहे. मी नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. सो आपला केक आता पूर्ण गणाशने कव्हर झालेला आहे. तुम्ही बघू शकताय कसा झाला आहे. आता मी हे राहिलेलं जे फ्रीजमध्ये गणाश ठेवलं होतं ते मी एका पायपिंग बॅगमध्ये टाकून घेते. सगळं गणाश मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि नूर 26 नोझल स्टार नोझल मी वापरलं आहे या डिझाईनसाठी. तुम्हाला हवं तर नोझल तुम्ही वापर करू शकता त्याचा. आणि आपल्याला हवी ती डिझाईन, आपली टॅलेंट इथं आपल्याला दाखवून असेल ती डिझाईन आपल्याला जी आवडेल ती करून द्यायची. मला ही कस्टमरनी जशी सांगितली होती मी त्या टाईप केलेली आहे. त्यांनी जसा फोटो पाठवलेला मला मी त्या टाईप केलेला आहे. आणि हे कलरफुल स्प्रिंकल मी त्याच्यावर टाकून घेते. ही चॉकलेट गार्निश मी करून ठेवले होते. तुम्हाला याचाही व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो आपला फायनल लुक तयार झालेला आहे आपला केकचा. तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा कमेंट करून. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू. श्री राधे राधे.